आपल्या सगळ्यांचं माझ्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी स्पेशली शुक्रवारचं रूटीन शेअर करण्यासाठी बनवलेला आहे किंवा शुक्रवारी अशा तुम्ही कोणत्या गोष्टी करायच्यात ते मी सांगितलेलं आहे। सगळ्यात आधी उठल्यानंतर दार उघडल्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना प्रणाम करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पाणी घ्यायचं आहे तांब्याच्या भांड्यामध्ये आणि आपला उंबरठा जो आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे। जर या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं गोमूत्र घातलं आणि त्याने हा उंबरठा पुसलात तर ते खूपच चांगलं असतं, कारण बरीचशी निगेटिव्हिटी आपल्या घराच्या बाहेर जाते। त्यामुळे उठल्यावरती उंबरठा असा नक्की पुसून घ्या, साध्या पाण्याने तरी किंवा पाण्यामध्ये गोमूत्र थोडंसं घालून असा उंबरठा आपल्याला पुसून घ्यायचा आहे। आणि शुक्रवारी तर आपल्याला विशेष करून उंबरठा जो आहे आपल्या घराचा तो स्वच्छ करायचा आहे, कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार समजला जातो। त्यामुळे माता लक्ष्मी जी आहे ते आपल्या प्रवेशद्वारातून किंवा आपल्या दारातून आत प्रवेश करत असते, त्यामुळे आपलं प्रवेशद्वार आहे ते स्वच्छ करायचं आहे, दरवाजे देखील पुसून घ्यायचे। त्याचबरोबर मी तुम्हाला वेलचीचा एक खूप प्रभावी उपाय सांगणार आहे, तो तुम्ही शुक्रवारी करायला सुरुवात करा। तर या मी गोष्टीच्या सांगणार आहे त्या तुम्ही कोणत्याही शुक्रवारपासून सुरुवात करू शकता। त्याला कोणताच हे नाही आहे की या शुक्रवारपासून त्या शुक्रवारपासून, कोणत्याही शुक्रवारी तुम्ही या गोष्टी करू शकता। तर आपल्याला शुक्रवारी देवीचा मंगल कलश स्थापन करायचा आहे। आता तुमच्या घरामध्ये जर असा मंगल कलश स्थापन केलेला नसेल तर तुम्ही कोणत्याही शुक्रवारी किंवा मंगळवारी असा मंगल कलश स्थापन करा, त्याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे। देवघरात देवांच्या उजव्या बाजूला वरच्या पायरीवरती हा मंगल कलश स्थापन करायचा आहे। त्यानंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे, कारण रोज देवपूजा ही झालीच पाहिजे। त्यामुळे आपल्या घरामधले बरेचसे प्रॉब्लेम्स कमी होतात, पॉझिटिव्हिटी येते आणि स्वतःला देखील फ्रेश आणि प्रसन्न वाटतं। तर आंघोळ घालत असताना ती कशी करायची आहे किंवा कशी घालायची आहे, तर मूर्ती हातात घ्यायची आहे देवांची आणि वरून पाणी आपल्याला ओतायचं आहे। बरेच जण काय करतात की सगळे देव एका ताम्हणात ठेवतात आणि वरून पाणी टाकतात, तर तसं करू नका, कारण एका देवाचं किंवा एका मूर्तीचं उष्ट पाणी दुसऱ्या मूर्तीवर पडतं आणि हे आपल्या घरासाठी चांगलं नसतं। बऱ्याच जणांना वाटतं की हे काय कुठला दोष लागणार आहे तेव्हा अशी आंघोळ घातली म्हणून, किंवा उष्ट पाणी जे आहे मूर्तीचं, तर एका मूर्तीचं पाणी दुसऱ्या मूर्तीला लागल्यामुळे असा काय दोष घराला लागणार आहे। तर त्याचे जे परिणाम आहेत ते आपल्याला हळूहळू दिसतात, एकदम दिसत नाहीत। त्यामुळे काही वेळ लागत नाही याला, एक एक मूर्ती घ्यायची आणि असं वरून पाणी टाकायचं। अशा पद्धतीने आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे। देवपूजा करत असताना नेहमी दीप प्रज्वलन आधी करायचं आहे, दिवा पेटवून घ्यायचा आहे, कारण कोणतंही शुभ कार्य जे आहे ते दिव्याच्या आशीर्वादाने किंवा दीप प्रज्वलनाने केलं जातं। त्यामुळे आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने एखादा नॅपकिन पण तुम्ही ठेवू शकता या मूर्त्या स्वच्छ करण्यासाठी, एखादा सेपरेट स्वच्छ कापड किंवा एखादा नॅपकिन टॉवेल तुम्ही या मूर्त्या स्वच्छ करण्यासाठी ठेवत चला। आणि त्याचबरोबर थोडंसं जर कोमट पाणी करून घेतलं तुम्ही देवांना आंघोळ घालण्यासाठी तर खूप खूप चांगलं आहे ते। तर आपल्याला सकाळी अशा पद्धतीने देवांची छान पूजा करून घ्यायची आहे आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला एखादी आरती म्हणायची आहे। तुम्हाला जास्ती कोणत्या आरत्या येत नसतील तर फक्त गणपती बाप्पांची आरती म्हटलं तरी पुरेसं आहे, पण एखादी तरी आरती तुम्ही म्हटली पाहिजे। आणि त्याचबरोबर घंटानाद देखील आरती करताना नक्की करायचं आहे। आता त्यानंतर शुक्रवारी आपल्याला काय करायचं आहे, तर असं श्रीयंत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे। सगळ्यात आधी काय करायचं आहे, तुम्हाला पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे किंवा स्नान घालून घ्यायचं आहे आणि नंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे या श्रीयंत्राला। श्रीयंत्र म्हणजे लक्ष्मी आणि विष्णुदेवांचं, भगवान विष्णूंचं ते आसन आहे। त्यामुळे ज्या घरात हे श्रीयंत्र असतं त्या घरामध्ये लक्ष्मी आणि भगवान विष्णू असतातच किंवा वास करतात। आता या पुस्तकामध्ये कुंकुमार्चनचा विधी दिलेला आहे। हे पुस्तक तुम्हाला स्वामींच्या मठामध्ये, स्वामींच्या केंद्रामध्ये आरामशीर मिळून जाईल।
तर कुंकुमार्चन करायचं कसं हा सगळा विधी दिलेला आहे. त्याचबरोबर जर तुमच्याकडे असं श्रीयंत्र नसेल तर मूर्तीवर कसं करायचं कुंकुमार्चन ते देखील आहे. तर करंगळीच्या शेजारचं बोट आणि अंगठा या चिमटीमध्ये आपल्याला कुंकू धरायचं आहे आणि ते कुंकू असं आपल्याला श्रीयंत्रावरती व्हायचं आहे. हे वाहत असताना तुम्हाला याच्यामध्ये दिलेली देवीची नावं आणि त्याचबरोबर सगळे मंत्र जे आहेत ते म्हणायचे आहेत. अशा पद्धतीने हे कुंकुमार्चन तुम्हाला करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर कमळगट्ट्याची माळ अतिशय भगवान विष्णूला माता लक्ष्मीला प्रिय आहे. कारण कमळगट्ट्याची माळ कमळाच्या बियांपासून बनलेली माळ असते आणि कमळ हे अतिशय प्रिय असतं भगवान विष्णूला आणि लक्ष्मीला. त्यामुळे या माळेवरती शुक्रवारी न विसरता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा जप करायला विसरायचा नाही. आणि या माळेची देखील आपल्याला अशी पूजा करून घ्यायची आहे. तर जर तुम्ही असं कुंकुमार्चन 11 शुक्रवारी कराल तर त्याचं तुम्हाला निश्चितच खूप चांगलं फळ मिळेल आणि धनवृद्धी झालेली तुम्हाला आपोआप दिसेल. आता बघूया वेलचीचा उपाय तुम्हाला शुक्रवारी कसा करायचा आहे. तर इथे बघा हे पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये 2 वेलची अशा फोडून टाकायच्या आहे. म्हणजे त्याच्या बिया ज्या आहेत त्या फक्त टाकल्यात तरी चालू शकेल. हे पाणी उकळून घ्यायचं आहे आणि उकळल्यानंतर थोडंसं कोमट करून घ्या. बघा हे कोमट झालेलं आहे उकळल्यानंतर. आता हे पाणी आपल्याला एका बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे. कोणत्याही बॉटलमध्ये तुम्ही भरू शकता, काचेची किंवा प्लास्टिकची. आता काय करायचं आहे तर हे पाणी तुम्हाला रोज अंघोळ करत असताना तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायचं आहे. आता बघा हा उपाय तुम्हाला शुक्रवारी करायचा आहे आणि रोज हे पाणी वापरायचं आहे. यामुळे तुमचा जो शुक्र ग्रह आहे तो मजबूत व्हायला खूप मदत होते आणि तुम्ही हळूहळू बघाल या पाण्याच्या वापरामुळे तुमच्यामधली जी निगेटिव्हिटी आहे ती खूप खूप कमी होते आणि पॉझिटिव्ह विचार तुमच्यामध्ये प्रवेश करतात आणि तुमच्या कृतीतूनही ते तुम्हाला दिसेल. त्याचबरोबर तुमची जी कामं आहेत अडकलेली ती देखील तुम्हाला हळूहळू होत आहेत असं दिसेल आणि पॉझिटिव्ह इफेक्ट तुमच्या घरामध्ये जाणवेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. त्याचबरोबर जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे ज्या मैत्रिणींना हे काही माहीत नाही त्यांना देखील या व्हिडिओद्वारे ही माहिती कळेल आणि त्यांनाही या व्हिडिओचा खूप खूप उपयोग होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.